नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग 14D चे नगरसेवक भरत भोईर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका बेलापूर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे। 3 अपत्यांच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अधिकृत जन्म प्रमाणपत्राच्या आधारे भोईर यांना दिलासा दिलाय। या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब झालं असून समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यांनी काही खाली स्टे घेतली होती काय नगरपालिकेत जायचं नाही, हजारोपर्यंत कोर्टात अशी स्टे होती। आणि त्यांनी काय केलं, मीडिया समोर नगरसेवक रद्द झाला, एवढी बदनामी मिळाली की हिशोबाच्या बाहेर। अक्षरशः 1000-2000 लोकांचे फोन मला अटेंड करावे लागले, बाबा काही झालं नाही, आम्ही कोर्टात गेलो नाही, कोर्टात गेलो आमची बाजू मांडणार आली। तर प्रथम त्याचा मुलगा सुरेश कुलकर्णी याचा महेश कुलकर्णी हायकोर्टामध्ये गेला होता माझ्या विरोधात, तिथून त्याला फटकारला। लगेच त्यांनी बेलापूरच्या कोर्टामध्ये केस टाकली माझ्यावर। केस म्हणजे दुसऱ्याला पुढे करून हा मेन तो सूत्रधार सुरेश कुलकर्णीच आहे। केस टाकल्यानंतर न्यायालयाने सांगितलं तुझ्याकडे पुरावे दाखव। आम्ही आमचे पुरावे सादर केले, त्याच्याकडे काही पुरावेच नव्हते। खोटा झेरॉक्स पेपर आणला होता, एक झेरॉक्सच्या आधारावर खोटा दाखला बनवलेला होता आणि त्या दाखल्यावर शिक्का होता, सही नव्हती वॉर्ड ऑफिसरची। ज्यावेळी आम्ही ग्रामपंचायतला मी पत्र दिलं, बाबा हे झेरॉक्स पेपर तुमच्याकडे कुठून आले, त्यांनी सांगितलं आवक जावकला आमच्याकडे नोंदत नाही, हे कुठून आलं आम्हाला सुद्धा माहीत नाही। त्यांनी ते कोऑर्डिनेट करून झेरॉक्स पेपर खोटी दाखला जोडून आणि कोर्टामध्ये खोटी केस दाखल केली होती। आज कोर्टाला आम्ही सर्व पुरावे सादर केले आणि कोर्टाने आमचा निर्णय ऐकला आणि निर्णय घेतला, त्यांचा अर्ज त्यांनी फेटाळला आणि आम्हाला न्याय दिला कोर्टाने।